सुरुवातीला बातमी आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाची। बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम आहे, दुपारी 12 वाजेनंतर रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर बच्चू कडूंनी विराट ट्रॅक्टर मोर्चा आता काढलेला आहे। हा मोर्चा सध्या नागपुरात आहे। 4 महामार्ग यामुळे जाम आहेत। तर नागपूर जबलपूर महामार्गावर जामटा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी हा एल्गार पुकारला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? मोठ्या संख्येने खरं तर या आंदोलनामध्ये सगळे शेतकरी सहभागी झालेले आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आजचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले आहे आणि प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम या ठिकाणी लागलेलं आहे। नागपुरातलं हे सर्वात मोठं ट्रॅफिक जाम गेल्या 10 वर्षातलं असं म्हणता येईल। जवळपास 20 ते 30 किलोमीटर पर्यंत या हैदराबाद मार्गावर लांबच लांब रांगा लागलेल्या आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। शेजारी समृद्धी महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग सुद्धा जाम आहे। इकडे रायपूरकडे जाणारा महामार्ग जाम आहे आणि मध्य प्रदेश कडे जाणारा महामार्ग सुद्धा जाम आहे। प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम आहे। 15 तास 16 तास झाले लोक अजूनही ताटकळत गाड्यांमध्ये बसलेले आहे आणि बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम आहे। जोपर्यंत सरकार शेतकरी कर्जमाफी करत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही आणि आज 12 पर्यंत जर चर्चेसाठी सरकार आलं नाही तर रेल्वे जाम करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। उद्या विमानतळावर जाऊ, विमानतळात शिरू आणि हवाई वाहतूक बंद करू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलेला आहे। आणि ज्या प्रकारे काल गनिमी काव्यानुसार बच्चू कडू यांनी हे आंदोलन केलं, स्टेज शेजारी आहे 1 किलोमीटरवर, पण त्याआधीच चक्काजाम केलं, त्यामुळे पोलीस फोर्स सगळी त्या ठिकाणी होती आणि हे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि आता बच्चू कडू या ठिकाणी रात्रभर मुक्कामानं होते। बच्चू कडू यांनी सकाळी सांगितलं की जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत इथलं ठिय्या आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जाणार नाही। परत एकदा मी ही गर्दी, शेतकऱ्यांची गर्दी आणि वाहनांच्या रांगा, यामध्ये शेतकऱ्यांचेही काही ट्रॅक्टर्स आहे, वेगवेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि आज 12 नंतर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना मदत मिळावी, मानधनात वाढ व्हावी, या प्रमुख मागण्या आहे। परंतु बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि जोपर्यंत आंदोलन सरकार चर्चेला येणार नाही, कारण की आतापर्यंत सरकारकडून कुठल्याही चर्चेचा प्रस्ताव आला नाही। काल जी बैठक बोलवली होती सकाळी 10:30 वाजता ती शेतकरी प्रतिनिधी गेलेले नाही, त्यामुळे ती बैठक रद्द करण्यात आली। आता बच्चू कडू यांची मागणी आहे की सरकारनं जसं मराठा आंदोलनात गेले, ओबीसींच्या आंदोलनात गेले, तसे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी चर्चा करावी, आमच्या मागण्या मान्य कराव्या, त्यानंतर आम्ही आपलं आंदोलन मागे घेऊ। त्यामुळे आज नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास थोडं थांबवतोय झालेले आहे। दुसरीकडे पोलीस देखील अलर्ट मोडवर आलेले आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो। बच्चू कडूंच्या आंदोलन स्थळाहून हाकेच्या अंतरावर या ठिकाणी जे आहे ते नागपूर शहरामध्ये एंट्री होते, परंतु या ठिकाणी आपण पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहू शकतो। राज्य राखीव दलाचे पोलीस या ठिकाणी आहेत, दंगा नियंत्रण पथक आहेत, मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर अधिकारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। रात्रीपासून बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले आहे। टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। हाच रस्ता जो आहे तो नागपूर शहरामध्ये जातो, एअरपोर्टवर हा रस्ता जातो। दुसरीकडे बच्चू कडूंनी विमानतळावर जाण्याचा इशारा दिलेला आहे, त्यामुळं आंदोलक नागपूर शहरामध्ये घुसू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला आहे। नागपूर शहराला लागूनच एक छोटं पाथरी म्हणून गाव आहे, त्या गावात देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। बॅरिकेडिंग्स जे आहेत ते पोलिसांनी या ठिकाणी केलेले आहेत, दंगा नियंत्रण पथक आहेत आणि सोबतच अग्निशामक दलाचे वाहनं देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। काल साधारणतः दुपारपासूनच या संपूर्ण भागामध्ये या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बच्चू भाऊ म्हणाले, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा, असं रविकांत तुपकर म्हणाले। दरम्यान बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हे विधान केलंय। कितीही संकट आली तरी मरायचं नाही, आत्महत्या करायची नाही, असंही तुपकरांनी म्हटलंय। इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। पण आता मागं हटायचं नाही।